बस ना. मी वाढते ना तुला. नको नको बस. ये ये इथे बस. बरं मी बसते. तू जेवण. हा. काय झालंय? नाही काही नाही. हे बघ आशू, ही डील तू क्रॅक केलीस. ती तू सक्सेसफुली कंप्लीट करशील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. तरी काही लागलं तर सांग तू आम्हाला. काही नाही हो, मदत आत्ता नाही लागणार आहे काही. आणि बघा मला फ्रस्ट्रेशन नाही आलंय मी किंवा टेन्शनही नाहीये, फक्त काम खूप जास्ती आहे. दॅट्स इट. आशू, आई आहे मी तुझी. मला दिसतंय तू टेन्शन मध्ये असते. नाही ग, कसलं टेन्शन काय. नवीन डील आहे, मोठं काम आहे. दॅट्स इट. आशू ओके, मला ऍडमिट आहे थोडंसं टेन्शन आहे. आशू, मी काही मदत करू शकते का? नाही म्हणजे हल्ली फ्री आहे ना मी. तुझं कामाचं टेन्शन थोडं कमी होईल म्हणून म्हटलं. थोडक्यात काय तर तुझा कामाचा लोड कमी करण्यासाठी तू आम्हाला सांग, आम्ही काही करू शकतो सगळं. हो नाही भाऊ, अशी आत्ता काहीच मदत नको आहे. काम खूप आहे फक्त. दॅट्स इट. आणि आई हे बघ, सगळं काही व्यवस्थित नीट होईल. डोंट वरी. मी काय आउट ऑफ कंट्रोल नाही आहे. आणि आई बघ, तू काळजी करू नको. आत्ता हे काम मी पूर्ण डेडिकेशननी करणार आहे. कारण हे काम मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी किती कष्ट केले ते माहिती आहे मला. त्याला जस्टिस मिळायला हवं ना. आणि भाऊ, मला काहीही लागलं तरी मी तुम्हाला सांगेन. पण आत्ता काही गरज नाही आहे, कारण ऑफिसचं काम काका बघतोय, हे काम मी बघतोय. सो ऑफिसचं टेन्शन मला नाही आहे. हे बघ सीता, तो करतोय ना इतकं मन लावून काम, करू दे त्याला. अरे हे काय झालं तुझं एवढंच? चल आशू, पाहिलं मी इतकं बिझी आशूला आतापर्यंत कधीच पाहिलं नाहीये. हो पण चांगली गोष्ट आहे ना, कामात बिझी आहे ना. रिझल्ट लागला नाही ना अजून? नाही लागला. मग काय, मग आतापासूनच अभ्यास? थांब की जरा. चंदर, रिझल्ट लागेल आणि मला माहिती आहे मेन्स मी क्लिअर करणारच आहे. पण मला इंटरव्ह्यूचं पूर्ण प्रिपरेशन करायचं आहे. त्यात काय कमी राहायला नको, म्हणून आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात केली. इथं माझा खरंच खूप चांगला अभ्यास होतो. ते पण आहे. कर कर भाई, अभ्यास कर. आणि हा, ते त्या दिवशी सारखं इंटरव्ह्यूचं करायचं असेल तर सांगा, करू आपण. नक्की. बरं, मी आलोच जरा चहा घेऊन. तू पिणार ना? चालेल, आलोच. आशू, शपथ, भाई साहब काय भारी आहे. आशू काय कसं वाटलं सरप्राईज? अरे खूप भारी वाटतंय. मला वाटलंच होतं. स्पीचलेस. स्पीचलेस शब्द नाही तुझ्याकडे. नवरा रोमॅन्टिक आहे तुझा. शिवाय पण हे सगळं करायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? अगं आपल्याला वेळच मिळत नाही. तू जेव्हा घराबाहेर असते मी घरी असतो, मी जेव्हा बाहेर असतो तू घरी असते. आपल्याला वेळच मिळत नाही. तरी पण तू एवढा थकलायस अरे, आणि इतकं सगळं केलंस, काहीच गरज नव्हती. तुझ्यामुळे रोमॅन्टिक झालोय मी खूप. गप्पा बस.
ह्या गोष्टीमुळे माहिती आहे ना मागच्या वेळी काय झालं होतं. म्हणूनच ना भाई आता आपण खोलीत प्लॅन ठेवलाय, बाहेर नाही, गच्चीवर नाही अजिबात. इथे जा ना गप्प बस, हे काही बोलू नको. काय बोलू? पण तू मी काय म्हणते, आपण छान गप्पा मारू ना. तू मला सांग काय काय झालं. तेच सांगणार आहे. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तू नसलीस ना की कुठल्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडत नाही. मग मी आता आहे की नाही, तू माझ्याशी बोल, काय झालंय सांग. सांगतो, पण त्याआधी बघ आशू, सगळं सॉर्ट झालं. तू उगाच टेन्शन घेत होता. आता तुझ्याशी बोलल्यावर मला खूप बरं वाटतंय, कारण सगळं सॉर्ट झालंय. बघ आशू, हळूहळू सगळं नीट होईल आणि आपल्यात दुरावा पण नाही येणार. मी आहे ना त्यासाठी. हा, तसं दुरावा आला तर आपण भांडूयात ना. मला येतं खूप छान भांडता. झालं का तुझं सुरू पर? काय मी काय केलंय? काय केलं म्हणजे तू विषय काढला आता भांडायचा. मी काय विषय काढला? भांडायचा. तू नाटकं करू नको, तुला माहिती आहे सगळं. त्यात काय भांडायचा विषय काढलाय? गप्प बस आशू, तू मला माहिती आहे.